हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आज आहे सॅटरडे, तर आमचं फॅमिलीचं असं प्लॅन झालं आहे की सॅटरडे संडे आहे तर हॉलिडे आहे, तर फार्म हाऊसवर जाऊया फिरायला, असे छोटी पिकनिक म्हणून। तर इथे जवळच पनवेल येथे नेरे इथे रॉक विला आहे, तिथे आम्ही सर्व चाललो। तर तुम्हाला आमचा हा प्रवास मी माझ्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे। आमची अशी कशी धमाल आम्ही करतो, कसा आमचा एन्जॉयमेंट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा। आता आम्ही इथे रॉक विलामध्ये पोचलेलो आहोत आणि इथून नाही, आम्हाला एंट्री जरा पुढून आहे। नक्की आहे की नाही ते पण नाही माहिती, हाच आहे का बघायला लागेल, कारण इथे भरपूर फार्म हाऊस आहेत। नाही, हाच आहे, कारण हा प्रेम इथे उभा आहे आमचा। रॉक विला नाव पण आहे आता समजा। तर चला आपण आता एंट्री करूया रॉक विलामध्ये। इथे आता अंकिता आलेली आहे तिच्या मुलाला घेऊन, झोपल्या वाटतं गाडीतच। तर चला मी तुम्हाला फार्म हाऊसची टूर देते। तर ही आहे रॉक विल्याची एंट्री। इथे आहे पार्किंग एरिया, इथे आहे छोटंसं गार्डन आणि ही मेन एंट्री जिथे एन्जॉय करतात आमची फॅमिली मेंबर। हे भाऊ इकडे चालेत। हा आहे स्विमिंग पूल। इथे लगेच एक हॉल आणि बेडरूम आहे। हा हॉल बघा तुम्ही, मस्त असा हॉल आहे। फिश टँक वगैरे आहे इथे। गेल्यावर लगेचच बेडरूम आहे, एक मास्टर बेडरूम, आणि तिथून एक विंडो आहे, त्याच्यातून मस्त स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय। ते छोटंसं बाथरूम आहे एक। ही एक आमची लॉगर आहे बघा। ही सिनो आणि द्वित लागला स्विमिंग पूलमध्ये पोहायला। इथे एक असा वर जायला रस्ता आहे आणि हा एक बेडरूम आहे पहिला। इथे आमच्या मुली चिल करत बसल्यात। हा सेकंड बेडरूम आहे, इथे रिंकी बसली। हा थर्ड बेडरूम, इथे महिला मंडळ लसूण वगैरे सोलतात। आणि इथे आहे किचन, आणि इथे आमच्या दोन जाऊबाई चहा बनवतात। चहा बनवतात। पप्पूताई, मीनाक्षी ताई आणि उषाताई आणि विश्रांती लसूण साफ करत बसलेले आहेत आणि त्यांचे चालू। गाईज इथं महिला मंडळ चहा पिते, बघू शकता। हे बघ शिवरी, शिव काय केलास? आंघोळ केलीस?
इथं फोटोशूट वगैरे चालू आहे. स्विमिंग पूल बघा मस्त चालू झालंय आता. आमचे हे काय करता? पायनॅपल कटिंग. काय बनवायचं आहे का याचा का? वाव यस यस. आता जेवणाची तयारी चालू आहे आमची इथे. लसूण कधीपासून आल्यापासून लसूण निघते बघ. दिला उत्तर. आता इकडे बघा काय बोलायचं आहे. काहीच नाही. मेनू नाही माहिती काय आहे. मेनू ना आपल्या मच्छी कुठे म्हणजे मच्छी दिसलीच नाही. हा येस हे मच्छी याच्यात आहे वाटतं. आणि हे काय बापरे हात नाही घालव. या ताई आल्या. ताई काय काय बनवायचं आहे. काय काय बनवायचं आहे. कोलंबी चिकन हा भात आणि मच्छी फ्राय करायची आहे का. फ्राय आहे. असं आहे का. आणि पकोडा वगैरे नाही का. पकोडे पण बनवायचे. असं आहे का. का आलीस तू एकटीच आलीस. नवरा नाही ना सोबत. अरे फसवली. इथे भाई आमचं साफसफाई करायला लागलंय कारण एकदम म्हणजे पाय स्लिप होत होता. त्यामुळे त्यांनी म्हणजे साफसफाई करायला घेतली आणि मन लावून साफसफाई चालू आहे जरा. आमचा शिव पोहण्यासाठी रेडी आहे. आणि इथे 3 जण लागलीची चेन पायनॅपल बनवण्यासाठी. प्रेम आमचे हे आणि राज सर्व काही तूप वगैरे आणले तर काय जो यम्मी गाईड. पहिला चीज नंतर चीज का. हा तुम्ही या खावाला आम्ही बनवतो. अरे बनवते मी. तुम्हाला नाही या दोघी. खावा आता बोललो होतो. बघला खाऊन. ताई काय बनवता तुम्ही. मी मच्छी फ्राय करते. कसली मच्छी आहे. आधी तडा आहे. असं आहे का. चांगला लागतं खावाला. छान छान. इकडे बघ असं मस्त हिरवगार सगळं आहे वातावरण. बघ शिवम काय करते. कसं वाटतंय फार्म हाऊसला येऊन. काय करतं. मीठ टाकलं का. हालत ते हालत ते समोर आहे बघ. चालले ते हलत आहे सिमी. सिमीला चांगली हालत आहे ना. तिने आणला मसाला. तिला चला हालत दाखवू. हा ही हालत. तंदुरी मसाला. त्याला दही अजून फलत नाही. तुला बस का दाखवू.
इथे मी आता बोंबील पकोडा बनवते. त्यासाठी मी घेतले आला लसणाची पेस्ट आणि हे आता बोंबील स्वच्छ धुतलेले आहेत ते मी टाकले त्याच्यामध्ये. काय नाही जास्त, फक्त आपले घरगुती मसाला, हळद आणि मीठ वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकून फक्त मग फ्राय करायचे ते. आता आपला इथं झालेला आहे. आता काय करायचं आहे? आता फ्राय करेंगे हम इसको. चालू करा. हां, चालू करा. मच्छी फ्राय होते. आता बोंबील फ्राय होणार आहे आणि एका बाजूला ते काय ते कोंबडी फ्राय पण होत आहे. आणि जे काम सांगतो ते करतात आता दिवस. आम्हाला मॅरिनेट करायचं आहे तंदुरीसाठी. आता बघा मी तुम्हाला सांगतो, जे लेफ्ट साईड टाकलेत ना ते तुम्हाला टेस्टी लागणार नाही, पण हे मी जे राईट साईड टाकलेले आहेत ना उजव्या हाताने ते 100% गोड लागतील. टेस्टी लागतील. पण बाई टेस्टी लगेगा. खाके देखो खाली. केरला अन्ना मी मद्रासी आहे. कोण पण सांगेल बघून. तुझी खाली बॅग आहे पप्पाची बघ. एअर फ्रायर मध्ये मी कोंबडी इथे बनवते. बटर लावते. आता ही पलटी केली त्याने
आणि मग आता ह्यावरून बटर लावला आणि आता टायमर सेट करून ती पुन्हा आता भाजायला लावेल. एका बाजूने झाली, आता एका साईडशी ही होईल आता. तर हा टायमर सेट करतोय आता. आली का प्रेम दाखव. वाव करापली का काय नाही बरोबर आहे ना. मस्त एकदम एक नंबर. एक नंबर एक नंबर. सोमवार आहे आपले काय श्रावणी सोमवार. एक नंबर. बाहेर घ्या खा. एन्जॉय करा एन्जॉय. चालेल चला. तर या सर्व लेडीज आहेत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आज आणि आमच्यासाठी खूप छान छान जेवण असे बनवलेले आहे. रेसिपी वगैरे आम्ही फक्त पकोडे तळले. त्यांनी इथे भात बनवलं, एक इथे मसाला भात बनवते आणि एक पनीर भुर्जी. बरं झालं कॅन्सल झालं, ते याच्यात सांगणं जरुरी होतं का. एका बाजूला आता आमची जेवण वगैरे झाली. आता मुलं लागले एन्जॉय करायला पाण्यामध्ये. इथे एकीकडे खाणं पण सर्व झालं, एकीकडे खायला बसलीत सर्व आणि एकी बाजूला काही एन्जॉय करतात. त्या बाजूला तर ही बघा सर्व मंडळी खाणापिना चालू झाले त्यांचा. आणि हा सिंटू हे सर्व आता आंघोळ करतात पाण्यात. हे रात्री आमचा डान्स चालू झाला आहे. थोडा आम्ही डान्स केला आणि लाईट वगैरे खूप छान अशी लावली होती रात्री. आणि मस्त एकदम पाणी पण एकदम आपला टाइमपास वगैरे चाललाय. आता इथं आमचा डान्स वगैरे झाला, जेवण वगैरे झाला आणि आता लागली सगळी साफसफाई करायला. मी पण आता भांडी वगैरे घासते. अर्धी घासून झालेली, ही अर्धी राहिलेली ती मी घासते. आणि ते दीदी साफसफाई करतात बाहेरची थोडी. आणि सर्व असं पाणी वगैरे ते मॉपनं काढलं आहे, त्यामुळे ओला झाला होता पूर्ण. आणि एकीकडे सगळ्यांची गप्पा टप्पा चालू झाले आहेत. अशीच बसली सर्व. बाहेर गाणी लावली होती, शुभम वगैरे नाचत होता. तर बरं चला सर्व बाहेरच बसलो मग आम्ही. आणि थोडा आम्ही पण डान्स वगैरे केला. शुभम आणि दिनेश भाऊ आणि गौरव नाचत होती भरपूर रात्रभर. सिम्मी तिथून बघते शुभमला. रात्रभर खूप मज्जा केली. आणि आता सकाळी उठून आम्ही नाश्त्याची वगैरे तयारी चालू आहे आमची. एकीकडे चहा होतोय आणि एकीकडे अर्धी एन्जॉय करतात पुन्हा पाण्यामध्ये. तर मी बसली इथे. बिर्याणी बनवायची आहे, प्रॉन्स बिर्याणी. तर मीच बनवायला घेतलेली आहे इथे. मी आणि अंकिता आहे जोडीला. आम्ही राईस वगैरे बॉईल करून ठेवला होता अगोदरच. आणि कांदा टोमॅटो वगैरे त्यांनी कापून दिला होता आमच्याकडे. आता ही मॅरिनेट केलेली कोलंबी मी याच्यामध्ये टाकली. कांदा टोमॅटो आणि आला लसणाची पेस्ट घालून हा मसाला तयार केला होता. त्याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोलंबी टाकली. आणि आता या मसाल्यामध्ये 2-3 मिनटं अशी शिजवून घ्यायची, जास्त क्वांटिटी आहे म्हणून. त्यानंतर मी याच्यामध्ये बिस्लरी टाकली, बिस्लरी वॉटर यूज केलं आहे.
इथे आमची बिर्याणी वगैरे रेडी झाली आणि ते आम्ही खाऊन पण घेतली. आता इथे सर्व मस्ती करतात. आम्हाला जायचं आहे जरा लवकर घरी, कारण सिनोची एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्याला संडे असूनसुद्धा ट्युशनला जायचं आहे. त्यामुळे आम्ही लवकर चाललो, बाकी सर्व उशिराने येतील. तर आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.